नमस्कार मंडळी, झी मराठी प्रस्तुत बोल बाप्पा या कार्यक्रमामध्ये मी विदिशा मस्कर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, वर्षाच्या सुरुवातीला आपल्या घरात कॅलेंडर येतं पण सगळ्यात आधी आपण काय बघतो? आपला बाप्पा कधी येणार आहे। आणि मग काय, जसं की आपल्याला तारीख कळली की आपण सुट्ट्या टाकायला सुरुवात करतो, ऑफिसला सुट्टी टाकतो, ट्रेनची तिकीट्स बुक करतो। का? अहो का म्हणजे काय, चाकरमान्यांना गावी जायचं असतं नाही का? मग यावर्षी तो येतोय, आला तो दिवस जवळ आला, असे अनेक स्टेटस, अनेक पोस्ट आपल्याला दिसत राहतात। आणि मग काय, अंगात एक नवीन ऊर्जा संचारते। आणि या ऊर्जेसोबतच अजून एक उत्सुकताही येते बरं का। या वर्षात आपल्या बाप्पाची मूर्ती कुठल्या रूपात असणार, किती उंचीची असणार? काही मूर्तिकार तर एवढं जीव ओतून काम करतात की कुठूनही बघितलं तरी असं वाटतं की तो बाप्पा आपल्याकडेच बघतोय। आता मूर्तीच्या उंचीचा विषय निघालाय तर मग या मंडळाचं नाव तर येणारच। कुठे आहे मी, गेस करू शकता? 1977 साली मूर्तिकारांनी 22 फुटाची मूर्ती साकारली। अँड गेस व्हॉट, ती जगातली सगळ्यात पहिली उंच मूर्ती ठरली। तुम्ही गेस करू शकता का हे मंडळ? नाही, गेस करता आलं असेल तर चांगलंच आहे, पण गेस करता आलं नसेल तर काही टेन्शन नाही, आपण आता त्याच मंडळात आलेलो आहोत आणि आपण लवकरात लवकर त्या कार्यकर्त्यांशी जाऊन बोलणार आहोत, त्यामुळे तुम्हाला कळेलच। चला, कसली वाट बघतोय? मित्रांनो, नाही, मगासपासून मी एक सस्पेन्स क्रिएट करून ठेवला होता की मी नक्की कुठल्या मंडळाबद्दल बोलतेय। मला असं वाटतं जे लालबागचे आहेत, जे आजूबाजूचे आहेत किंवा जे इथे येऊन गेलेले आहेत त्यांनी फिगर आउट केलेलंच असेल की मी नक्की कुठल्या मंडळाबद्दल बोलत होते। पण ज्यांना कळलं नाहीये त्यांच्यासाठी म्हणून सांगते, आत्ता मी आलेली आहे लालबाग गणेश गल्ली येथे। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे। कसं वाटतंय, काय उत्साह आहे? आणि थीम दिसते मला, खूप वेगळी थीम आहे। आणि काय सांगाल, म्हणजे कसं, पहिलं आता तुमचं आज पहिला दिवस आहे किंवा आज दुसरा दिवस आहे, कसा प्रतिसाद आहे जे भाविक येत आहेत त्यांचा किंवा इन जनरल गर्दीचा? नक्कीच मंडळाचं हे 96 वर्ष आहे आणि मुंबईचा राजा म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे। आणि दरवर्षी काहीतरी वेगवेगळं आम्ही गणेशोत्सवामध्ये भाविकांसमोर साकारत असतो। यंदा किल्ले रायगड साकारलेला आहे, कारण 350 वर्ष पूर्ण झाली आहेत राज्याभिषेका सोहळ्याला। आणि खरं तर आपण पाहत असाल तर संपूर्ण शिवशाही या ठिकाणी अवतरलेली आहे। अतिशय उदंड असा प्रतिसाद पहिल्या दिवसापासून भाविकांचा आहे। सकाळी 6 वाजता आमची प्राणप्रतिष्ठापना झाली, पण पहाटे 4 वाजल्यापासूनच भाविकांची रांग या ठिकाणी लागलेली होती, ती अजून कायम आहे। वा 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 वा, खूप छान। म्हणजे हे ऐकताना खरंच खूप छान वाटतं। तुम्ही आत्ता तुमच्या देखाव्याबद्दल सांगितलं, म्हणजे रायगडाशी रिलेटेड, महाराजांशी रिलेटेड असा हा देखावा आहे। गणेशोत्सवाचं तुमचं आत्ता तुम्ही म्हणालात 96वं वर्ष आहे। काय वाटतं, इतक्या वर्षांचा प्रवास, म्हणजे 96, मला असं वाटतं 96 वर्ष म्हणजे 3 पिढ्या, 4 पिढ्या आरामातच। त्यामुळे खूप मोठा प्रवास आहे हा। तर तुम्हाला तुमच्या पूर्वजांकडनं किंवा तुमच्या आईवडिलांकडनं, वृद्धांकडनं कळलेले कमाल किस्से, म्हणजे जसं सुरू झाला गणपती किंवा मध्ये कसं घडलं, कसं पुढे नेलं गेलं? खरं तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आमचा जन्म हा लालबागमध्ये झाला आणि एवढी दैदिप्यमान परंपरा असलेल्या या उत्सव मंडळाचा एक कार्यकर्ता होणं आणि पदाधिकारी होणं ही खरोखरच आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। 1927 साली या मंडळाची जरी स्थापना झाली असली तरी सुरुवातीला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आमच्याकडे चलचित्र दाखवली जात होती, स्वातंत्र्यावर आधारित देखावे दाखवले जात होते। स्वातंत्र्यानंतर त्या देखाव्यांची जागा घेतली ती ऐतिहासिक आणि पौराणिक कथांनी घेतली। आणि नंतर 1977 साल हे मंडळाला कलाटणी देणारं वर्ष होतं, कारण मंडळाचं 50वं वर्ष होतं आणि त्यावेळी काहीतरी वेगळं लोकांसमोर दाखवण्याची एक कार्यकर्त्यांमध्ये एक कल्पना आली आणि 22 फूट उंच मूर्तीची जी कल्पना आहे ती आम्ही प्रत्यक्षात उतरवली। तेव्हापासून आजतागत आम्ही उंच मूर्तीसाठी मुंबईचा राजा प्रसिद्ध आहे आणि त्याच्याचबरोबर 75व्या वर्षी काहीतरी वेगळं दाखवण्याकरता म्हणून आम्ही भव्यदिव्य देखावे दाखवायला सुरुवात केली। भारतामध्ये आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये काही अशी ऐतिहासिक स्थळं आहेत, प्रेक्षणीय स्थळं आहेत की आपण ते वेळेअभावी अथवा पैशाअभावी ती पाहू शकत नाहीत। तर या गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी हा निव्वळ प्रामाणिक उद्देश ठेवून मंडळाने ही संकल्पना राबवली आणि आजतागत आम्ही ती राबवत आहोत। बरं, माझा अजून एक प्रश्न आहे। इतके दिवस झाले तुम्ही बाप्पाचं स्वागत करण्यासाठी एवढे झटताय, दिवस रात्र काम करताय, काय वाटतं? म्हणजे
किती तास झोप मिळाली तुम्हाला सगळ्यांना आणि आणि किती म्हणजे खुश आहात तुम्ही त्यावर असं वाटतंय का की झोप मिळण्यापेक्षा आम्हाला लोकांची सेवा करायला मिळते. लोकांच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांना एक वेगळं काहीतरी दाखवायची संधी मिळते. तर झोप ही दुय्यम असते आमच्यासाठी आणि ज्या उत्सवाची आम्ही 365 दिवस प्रतीक्षा करत असतो तो उत्सव आमच्यासाठी खरोखरच एक वेगळी पर्वणी घेऊन येत असतो. त्याच्यामुळे आणि दिवस कसे निघून जातात आम्हाला समजत नाही. प्रत्येकाचे चेहरे बघाल तर आजही उत्साही आणि टवटवीत दिसतील. वा 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 खूप छान. बरं तुमचं गणेशोत्सव मंडळ हे खूप सामाजिक कार्यांमध्ये पण सहभागी असतं. तर आम्हाला आणि झी मराठीच्या प्रेक्षकांना नक्कीच ऐकायला आवडेल की कुठले सामाजिक कार्य तुम्ही उपक्रम राबवता किंवा तुम्हाला प्रेक्षकांना काय आवाहन करावं असं वाटेल. नुसता गणेशोत्सवावर हे उत्सव मंडळ सीमित न राहता ह्या उत्सवातून जो निधी आमच्याकडे जमा होतो तो लोककल्याणासाठी वापरला जातो. कारण हे लोकांचे पैसे आहेत. मंडळाच्या वतीने दरवर्षी महारक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही करतो. त्याच्याचबरोबर मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर देखील आम्ही करत असतो, जे ग्रामीण भागात देखील होतं. चष्मा शिबिर आयोजित करतो आणि त्याच्यामध्ये मोतीबिंदूर सदृश जर कोणी रुग्ण आढळला तर त्याची देखील शस्त्रक्रिया आम्ही मोफत करतो. गेली कित्येक वर्ष ही अशी जी आमची उपक्रम आहे ते चालू आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक उपक्रम देखील राबवत असतो आणि नैसर्गिक किंवा मानवनिर्मित एखादी आपत्ती या महाराष्ट्रावर कोसळली या भारतावर कोसळली तर त्यावेळी नक्कीच आमचं मंडळ सदैव अग्रेसर राहिलेलं आहे. वा 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 खूप 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 छान. तुमच्या या काय भावी कार्यकर्त्यांना खूप खूप अभिनंदन आणि ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या तुमच्या कार्यासाठी. मित्रांनो इथे तुम्ही बघू शकताय इथे मागे एवढा सुंदर रायगडाचा देखावा सादर केलेला आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा इकडे दाखवलेला आहे. मित्रांनो आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईवरनं अगदी म्हणजे गर्दी लोटलेली आहे इकडे. खूप गर्दी आहे, खूप माणसं आहेत, खूप भक्तगण आहेत. तर तिथल्या काही भक्तगणांना मी निवडलेलं आहे. आम्ही म्हणजे त्यांना बाजूला घेतलेलं आहे. त्यांना मी काही प्रश्न उत्तरं विचारणार आहे, त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त आहात? मला सांगा गणपतीची 5 नावं पटापट कोण सांगू शकतो? बल्लाळेश्वर, मोरेश्वर, विघ्नहर्ता, महागणपती आणि गजानन. नाही उत्तर तुमचं बरोबर आहे पण मला असं वाटतं तुम्ही अष्टविनायक आणि गणपतींची नावं एकत्र केली आहेत. पण ठीक आहे गणपतीची नावं पण सांगू शकता ना. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही बरोबर सांगितली पण बल्लाळेश्वर महागणपतीच्या ऐवजी विघ्नहर्ता, विनायक, वक्रतुंड अशी ही गणपतीची नावं आहेत. बघा तुम्हाला अजून मीच सांगून टाकली का सगळी? तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही बोला. एकदंत, चिंतामणी, वक्रतुंड, महागणपती आणि बल्लाळेश्वर. सगळ्यांनी मला असं वाटतं एकदा टाळ्या वाजून त्यांना आपण प्रोत्साहन देऊया आहे ना. कारण त्यांनी बरोबर सांगितली. म्हणजे काकू तुम्ही पण बरोबर सांगितली पण त्यांनी खरी नावं सांगितली. बरं आता एक शेवटचं सुख करता दुःख हरता ही आरती बरोबर कोण म्हणून दाखवेल? बरोबर आपण जे म्हणतो ना संकष्टी वगैरे तसं नाही, एकदम बरोबर. कोण म्हणून दाखवेल? अरे मग मला असं वाटायचं लालबागची माणसं म्हणजे काय तू नडतो मग मी पण तुला नडणार वगैरे. हे काय मुळमुळ्या मुली आहेत या? काय ग अशा म्हणजे लालबागच्या मुली अशा लाजऱ्या कधीपासून झाल्या हे मला माहिती नाही बाबा. आहात का तुम्ही खरंच अशा? नाही ना. एवढ्या लहानपणापासून एवढे गणपती करताय तुम्ही. आता तर तू आरती म्हणच. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची, कंठी शोके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामरणापूर्ती. जय देव लंबू. आम्हाला कळलं तुला 50-50 मार्क्स त्याच्यामध्ये. कडवं आलं की माणूस चुकतो तसंच झालं तिचं पण. पण ठीक आहे तुमच्यासोबत खूप छान वाटलं गणपतीचा खेळ खेळून. पण तुम्हाला माहिती आहे का आम्ही कुठल्या चॅनलकडनं आलोय ते? झी मराठी. बरोबर. मी हा प्रश्न विचारणंच खरं तर चुकीची गोष्ट आहे. झी मराठी बघता तुम्ही? सिरियल तर बघते खूप आवडीने. थँक्यू सो मच. मित्रांनो जशी मंडळ आपली संस्कृती जोपासतात तसं झी मराठी सुद्धा आपली संस्कृती जोपासण्यात एकदम पटाईत आहे.
म्हणजे मला असं वाटतं की आत्ता इथे बराचसा प्रेक्षक आलाय बाप्पाच्या दर्शनासाठी, पण तो झी मराठीचा सुद्धा प्रेक्षक आहे. पण आता तुम्ही सगळे झी मराठी बघता असं तुमचं म्हणणं आहे, तर मी ना तुमची एक टेस्ट घेणार आहे. चालेल का तुम्हाला? चालेल? ओके. सो पहिला प्रश्न आहे, स्वतःच्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती साकारणारी झी मराठीवरची नायिका कोण? सिरियल मधलं नाव. एक क्लू देऊ शकते मी तुम्हाला. नवरा बायको आणि छोटी मुलगी असं त्यांचं कुटुंब आहे. नवा गडी नवा राज्य. हो, पण कॅरेक्टरचं नाव काय? आनंदी. वाव, एकदा जोरदार टाळ्या वाजायला पाहिजेत. आनंदी हे उत्तर त्यांनी दिलेलं आहे आणि ते एकदम करेक्ट आहे. ओके, आता ना दुसरा प्रश्न. ओके, दुसरा प्रश्न आहे, अप्पी कोणत्या पदावर आहे? कलेक्टर. कलेक्टर, एकदम करेक्ट आहे. कलेक्टर. वाव, म्हणजे हा आपण असं मला वाटतं की हा पॉईंट समान समान द्यायला पाहिजे, हो की नाही? दोन बहिणींची गोष्ट सांगणारी मालिका झी मराठीवर सुरू झाली आहे. तिचं नाव काय आणि तिचं टायमिंग काय? 7 वाजता. तिच्यासाठी सार. ह्याला संध्याकाळी 7 वाजता असं उत्तर ह्यांनी दिलंय आणि सारं काही तिच्यासाठी हे उत्तर हिने दिलंय. म्हणजे एका प्रश्नाची अर्धी उत्तरं इकडून आणि तिकडून आलेली आहेत. पण ठीक आहे, ती अचूक आली हे जास्त महत्त्वाचं आहे. ओके, तुम्हाला 2 पॉईंट्स, तुम्हाला पण 2 पॉईंट्स. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी एकतर तुम्ही हे असे एवढे सोपे प्रश्न तुम्ही का दिलेत? माझा पचका होतो इकडे. सगळ्यांना सगळे उत्तरं येतात. काय उत्तर आहे? आदेश भाऊजी. आदेश भाऊजी. काय? आदेश बांदेकर. आदेश भाऊजी. ऑफकोर्स, सगळ्यांचे लाडके, सगळ्या वहिनींचे लाडके आदेश भाऊजी, आदेश बांदेकरजी. आपण एकदा होम मिनिस्टरचं गाणं म्हणूया का? आता एवढा आदेश सरांचा विषय आलाच आहे तर, है ना? तुम्हाला येतं होम मिनिस्टरचं गाणं? थोडं येतं. पदरावरती जर साडीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढणी खेळ खेळूया नमा. हो मिनिस्टर. हो मिनिस्टर. तुम्ही नाही गेलं कधी होम मिनिस्टर मध्ये? नाही. मग जाण्याची इच्छा आहे? आहे. इच्छा आहे. मग कधी नाव नोंद करणं? करूया. बरं, ठीक आहे, ते जाऊ दे. पण आता ह्यांनी उत्तर एकदम अचूक दिलेलं आहे. झी मराठीवर रात्री 8 वाजता कोणती मालिका लागते? शिकवीन चांगलाच धडा. एकदम परफेक्ट उत्तर आहे. मित्रांनो, मला असं वाटतंय की एवढी अचूक उत्तरं एवढी पटापट येत आहेत ना, हे झी मराठीवरचं प्रेम आहे. म्हणजे आई भाजी निवडायला बसली की घरात झी मराठी लागतं आणि सगळ्यांचा कुटुंब सोहळा सुरू होतो एक वेगळा. पण आनंदाची गोष्ट आहे, झी मराठीचं उद्दिष्टच ते आहे की घरातल्या सगळ्यांना, बायकांना, पुरुषांना, मुलींना, सगळ्यांना एंटरटेन करणं, आपले वेगवेगळे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवणं. तर थँक्यू सो मच. वा 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 वा, खूप धमाल आली आहे. हा बाप्पाचा उत्साह, नंतर झी मराठीचे प्रश्न, आपल्या गप्पा, छोटेसे गेम्स आणि खूप सारे गिफ्ट्स. मला प्रत्येकाच्या हातात गिफ्ट्स दिसत आहेत. तर तुमच्या सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन. आणि असंच झी मराठीवर प्रेम करत राहा, झी मराठी बघत राहा, कारण तुम्ही आहात तर आम्ही आहोत. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या पण खूप खूप शुभेच्छा. पण मी काय म्हणते, आपण एवढा छान टाईम आत्ता स्पेंड केला, एक सेल्फी तो बनताय, है ना? चालेल ना आजी? सेल्फी चालेल ना? आपण आता एक सेल्फी काढूया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. काय झाला का आरत्या पाठ? नाही, आणि त्याही योग्य शब्दांबरोबर, की अजूनही संकटी पावावेला संकष्टी पावावे म्हणताय. आणि फळीवर वंदना तर लोक सर्रास ठेवतात. पण हरकत नाही, आता हळूहळू आलेला आहे गणपती आपला. तर मला असं वाटतं तुमच्या आरत्या पण पाठ होतीलच. पण आरती म्हणलं की आरतीचा मान आला. आणि तुम्हाला गंमत माहिती आहे का, या मंडळाचं म्हणजे गणेश गल्लीच्या राजाचं हेच वैशिष्ट्य आहे. या मंडळात विशिष्ट घटकांना आरतीचा मान दिला जातो. म्हणजे डबेवाले, आपल्याला वाचवणारे पोलीस, आपला जीव वाचवणाऱ्या परिचारिका किंवा डॉक्टर, या सगळ्यांना हा आरतीचा मान दिला जातो. नाही, बरोबरच आहे, कारण हेच तर आपल्या आयुष्यातले खरे सेलिब्रिटी आहेत, खरे हिरो आहेत, जे आपल्याला मनापासून मदत करतात, आपला जीव वाचवतात आणि आपलं रक्षण करतात. त्यामुळे हॅट्स ऑफ.
मित्रांनो, गणपती बाप्पाला भेटायला जात असताना रांगेत उभं असताना आपण खूप काही ठरवतो की मी बाप्पाकडे हे मागणार, मी बाप्पाकडे ते मागणार. पण जेव्हा खरंच तो बाप्पा आपल्या डोळ्यासमोर येतो तेव्हा काय होतं? आपली नजर स्थिरावते. तेव्हा आठवतच नाही की आपण बाप्पाकडे काय मागणार होतो. त्याच्याकडे बघतच बसावं असं वाटतं. आणि मुळात त्याच्याकडे काय मागणार ना? जो बाप्पा न मागता सगळंच देतो त्याच्याकडे काय मागणार? म्हणजे मला तर नेहमी असं वाटतं की तो बाप्पा आहे, त्याला माझ्यापेक्षा जास्त कळतं की माझं चांगलं कशात आहे. मग एखादी गोष्ट मी जर कमी लेवलची मागितली आणि त्याने माझ्यासाठी मोठं काहीतरी प्लॅन करून ठेवलं असेल तर त्यापेक्षा मी सरळ सगळ्या गोष्टी बाप्पाकडे सोडते. तुला माझं भलं जास्त कळतं, त्यामुळे तू माझं जास्त चांगलं भलं करू शकतोस. पण अचानक लक्षात येतं की अरे आपण तर रांगेतनं पुढे पुढे सरकतोय. मग थोडं काळ अजून तिकडे थांबावं असं वाटतं. बाप्पाचं ते रूप नजरेमध्ये भरून ठेवावं असं वाटतं. तिकडनं पाय हलत नाही, मन जड होतं. पण काय करणार, हरकत नाही. कारण मित्रांनो, आपल्याला बाप्पाला पुन्हा भेटायचं आहे. एका नव्या बाप्पाला, एका नव्या रूपात, एका नव्या मंडळाला, एका नव्या उत्साहाला. त्यामुळे उद्या भेटूया नवीन भागात. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.